मोबाईल स्मार्ट आहे, तुमचं डिसिजन स्मार्ट आहे का? नमस्कार, मी आहे आरती, एक वोकेशनल टीचर, एक एंटरप्रेन्योर आणि एक बिझनेस कोच. काय तुमचं डिसिजन आहे 2026चं? का ते स्मार्ट आहे? स्मार्टफोन सगळ्यांकडेच आहेत, पण तुम्ही जे डिसिजन घेताय ते स्मार्ट आहे का? 2026मध्ये तुम्ही जे काही करणार आहात ते स्मार्ट पद्धतीने करताय का? मोबाईल तर आपल्या हातात आहे, पण मोबाईलमधून तुम्ही घेताय काय? हे पण मोठं स्मार्ट डिसिजन आहे. दुनिया स्मार्ट डिसिजनची झालेली आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही जर्नी करताय आयुष्याची? सध्याला डिस्ट्रॅक्शन खूप जास्त झालेलं आहे. सतत स्क्रोलिंग चालू आहे. स्क्रोलिंगवर जे दिसतंय तसंच तुमचं आयुष्य पुढे चालतंय. पण आपल्याला काय बघायचं आहे, काय करायचं आहे आणि आयुष्यामध्ये कुठे जायचं आहे या प्रश्नापासून तर अलिप्त आहेत. खूप लांबवर त्याचा काहीच प्रश्न नाही आहे आयुष्यामध्ये. माझा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये डिस्ट्रॅक्शन वाढलं आहे. स्क्रोलिंग व्हिडिओ असो, यूट्यूबर असो, नंतर ट्रेंडिंग असेल, रील स्टार असतील, यामुळे आत्ताच्या युवा पिढीला किंवा जे काही जॉब वर्कर आहेत, एम्प्लॉई आहेत, यांचं डिस्ट्रॅक्शन जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. तर याचा दुरुपयोग हा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या समाजावर, आपल्या देशावर पडणार आहे. तर तुम्ही काय करताय? तुम्ही दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने राहताय, कशा पद्धतीने वागताय, तुमची थिंकिंग लेवल काय आहे आणि तुम्हाला पुढे चालून काय करायचं आहे, अशा प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. तुमच्या हातामध्ये जग आलंय, पण त्या जगाकडून तुम्हाला काय घ्यायचंय हे तुम्हाला स्वतःलाच माहीत नाहीये. सो 2026साठी माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि तुम्ही या नवीन वर्षाची वाटचाल नव्या अपेक्षेने, नव्या उमेदीने आणि स्मार्ट पद्धतीने चालू करचाल ही मी मनापासून शुभेच्छा देते तुम्हाला. स्क्रोलिंग बंद करा आणि स्वतःच्या स्किलवर काम करा. नमस्कार.